राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। राज्यात इंधनाची 52% अधिक खरेदी, साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा, देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधु दंडवते यांचं नाव देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्त्वाचे 4 धडाकेबाज निर्णय। मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80,000 रुपये चोरीला, अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयात थेट मंत्र्यांच्याच दालनात हातसफाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ। भाजपा विरोधकांना पायघड्या, मोदी शहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय? राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरू ठेवा, 2 दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची स्कूल बस संघटनेची मागणी। विकास लवंडे यांना जामीन मंजूर, 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर दिला जामीन। विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाच वेळी 500 वटवाघूळ मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट। कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आक्रमक, विकास गोगावले यांच्या उमेदवारीसाठी जोर, अपक्ष लढतीचा इशारा। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।